नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पोटनिवडणुकीचा निकाल काय सांगतोय या अनुषंगाने सुरू असलेल्या चर्चेच्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण चर्चेची सुरुवात आता जयदेव गायकवाड यांच्यापासून करतोय. आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांची एक पटकन ओळख त्याआधी आपल्याला करून देतो. राष्ट्रवादीकडून जयदेव गायकवाड आहेत, भारतीय जनता पार्टीकडून डॉक्टर अनिल बोंडे आहेत, राजकीय विश्लेषक या नात्याने आपल्यासोबत उमेश घोंगडे आहेत आणि ओबीसींच्या याचिकेचे कर्ते विकास गवळी आहेत. जयदेवराव, निकालामध्ये राष्ट्रवादीला सुद्धा म्हणावं तसं यश मिळालेलं नाहीये. तुम्हाला आता असा दावा तर करायचा नाहीये ना की आम्हाला अपेक्षित असलेलं यश हे नव्हतंच, उलट जे मिळालंय तेच खूप जास्त आहे? नाही, मला कोणताही पक्ष असं कधीच म्हणणार नाही की आम्हाला जे मिळालेलं यश तेवढं पुरेसं आहे असं नाही. निश्चितपणे अपेक्षा जास्त असतात, पण मला असं वाटतं की ही जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये असं काही नव्हतं की एकदम सर्व समीकरणं बदलणार होती. आता महाराष्ट्र विकास आघाडी सत्तेवर आहे आणि ती कुठल्याही प्रकारे ती म्हणजे याचे निकाल तिला अनुकूल लागले पाहिजे त्या दृष्टीने ते निकाल लागलेले असं माझं स्पष्ट मत आहे की अगदी सगळ्याच जागा जिंकल्या पाहिजेत असं मला असं वाटतं की राजकारण नसतं कधी. आणि भाजपला मी असं म्हणेल की आता भाजपला जे काही यश मिळालेलं आहे तर त्यांना जे समाधान मिळालंय की आपण सर्वात मोठा पक्ष आहे तर त्यांनी ते समाधान बाळगावं, त्याच्याबद्दल आम्हाला काही दुःख नाहीये. ठीक आहे. उमेश घोंगडेंची एक पटकन प्रतिक्रिया घेण्याआधी अनिल बोंडेंना संधी देतो. अनिलजी, राष्ट्रवादीचा हा जो दृष्टिकोन आहे, इंग्लिशमध्ये अप्रोच म्हणू आपण याला, हा निकालाकडे पाहणारा त्यांचा दृष्टिकोन हा काय सुचवतोय की सत्तेत असलेल्यांना सत्तेचा म्हणून एक अभिमान असतो, त्याला काही वेगळे शब्द आहेत ते सार्वजनिकरित्या घ्यायला नकोत नाहीतर राग येईल राष्ट्रवादीच्या लोकांना, तो सत्तेचा अभिमान आहे का हा? काही झालं तरी आम्ही आहोत ना आता सत्तेत, आम्हाला काय फरक पडतोय? पोट निवडणुका तर आहेत या. नाही, त्यांनी तसं समीकरणच करून ठेवलंय का शिवसेनेमध्ये एक संजय राऊत सारखा माणूस असा पेरून ठेवला की ते संजय राऊत काँग्रेसवाल्यांशी सुद्धा बोलतील, राहुल गांधींकडे सुद्धा जातील आणि काँग्रेसवाल्यांना सुद्धा बांधून ठेवतील. असं शरद पवार साहेबांनी अतिशय सुंदररित्या हे समीकरण करून ठेवलंय ना की शिवसेनेला पण फटकून शिवसैनिकावर किती अन्याय झाला तरी शिवसैनिकांनी मान खाली घालून जगावं. काँग्रेस किती मुसंडी मारत असेल, नाना पटोले किती स्वबळाची भाषा बोलत असेल, यशोमती ठाकूर किती म्हणत असेल की हा पोलीसवाला राष्ट्रवादीच्या गृह मंत्रालयाच्या ऑफिस मधून कंट्रोल केला जातो आणि काँग्रेसवाल्याला त्रास देतो, तरी पण बाहेर निघू नये, या सरकारमध्ये राहावं यासाठी संजय राऊत सारखे माणसं त्यांनी पोचलेले आहे. ठीक आहे. थोडक्यात आपलं म्हणणं असं आहे की ही रचनाच अशी आहे की जिला मुख्य राज्यातल्या सत्तेला पोषक परिस्थिती आणण्याच्यासाठीचं कार्य करत राहायचं आहे. आता विकास गवळी, मात्र यातून एक गोष्ट आपल्याला अधोरेखित करायला लागेल, ती निकालात तशी समोर येते का म्हणून आपल्याला विचारतो. राष्ट्रवादी हा ओबीसी विरोधी पक्ष आहे असं यातून अधोरेखित होतं का? विकास गवळी, आपलं निरीक्षण. जयदेवराव गायकवाड साहेबांनी आता या ठिकाणी आकडेवारीच्या संदर्भामध्ये चर्चेमध्ये जे काही सांगितलं, आपल्या सगळ्यांना मला आठवतंय की राष्ट्रवादी फॉर्मेशन नंतर या राज्यामध्ये ज्या सार्वत्रिक जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या, आठवा तुम्ही त्यावेळेसचे आकडे, मी त्यावेळेला जस्ट कॉलेज सोडून या सार्वजनिक जीवनामध्ये आलो होतो, तर या राज्यामध्ये एखाद 2 वर्ष झाला असेल राष्ट्रवादी फॉर्मेशन होऊन, त्यावेळेला राज्यात सगळ्यात मोठा पक्ष जर कोणता असेल तर सगळ्यात जास्त जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समित्यांच्या जागा जिंकणारा पक्ष म्हणजे लार्जेस्ट पार्टी म्हणून राष्ट्रवादी समोर आलं होतं. आज ही परिस्थिती आपण मागे का गेलो, बॅकफुटवर का आलो? कुठेतरी ओबीसीचा हा जो इतके दिवसाचा गेल्या 30 वर्षापासून सातत्यानं हा जो विषय सुरू आहे, ओबीसी जनगणना झाली पाहिजे, ओबीसींना एससी एसटी प्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये न्याय मिळाला पाहिजे, ह्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं, त्यामुळं हा ओबीसी समाज आपल्यापासून बाजूला गेलाय. आणि ओबीसी समाज ज्या वेळेला बाजूला जातो त्यावेळेला काय परिस्थिती होते ही आज सर्वार्थानं आपल्या समोर आलेली आहे. भाजपनं ओबीसीचं काही का असे ना या एकंदरीत सगळ्या परिस्थितीमध्ये ओबीसीचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला आणि काही भाजपा यामध्ये सक्सेस देखील झालेली आहे. म्हणून कदाचित भाजपा या वेळेला लार्जेस्ट पार्टी म्हणून समोर आलेली आहे. कुठेतरी गायकवाड साहेब, आपण येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अगोदर
ह्या सुधारणा केल्या पाहिजे. जी आपण जी सूचना निरीक्षण मांडता आहात त्या अनुषंगाने एक वेगळाही संदर्भ आहे, तो उमेश घोंगडेंकडे त्या निमित्तानं जातो. जयदेवराव गायकवाड, आपण त्याचं उत्तर द्यालच, बोंडे सर पण त्यावर बोलतील. उमेशजी, एक दुसरा अर्थ आहे आणि तो असा आहे की राष्ट्रवादी हा फक्त आता मराठ्यांचा पक्ष होऊ लागलेला आहे का? प्रसादजी, तुम्हाला आठवत असेल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2 वेळा जाहीरपणे पत्रकार परिषदेमध्ये याचा उल्लेख केलेला आहे की 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात जातीवाद वाढलाय. माझं दुसरं म्हणणं असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी आपण बहुजनांचा पक्ष आहोत, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे असा त्यांनी कितीही प्रयत्न केला. शरद पवारांचे भले ते अत्यंत प्रामाणिक प्रयत्न असतील, पण राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी आजपर्यंत एका विशिष्ट समाजाचा पक्ष आहे. त्यांचं जे इम्प्रेशन आहे, त्यांची जी इमेज आहे, त्यांची जी ओळख आहे, ती राष्ट्रवादी काँग्रेस आतापर्यंत तरी पुसू शकलेली नाही. तुम्ही राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पदाधिकाऱ्यांवरती नजर टाकली, कोणत्या आडनावाच्या आणि कोणत्या जातीच्या आहेत हे जरी आपण पाहिलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस खरंच कोणत्या समाजाचा पक्ष आहे हे आपल्याला स्पष्ट होईल. अगदी उमेश घोंगडे आणि विकास गवळी यांच्याच मतांच्या अनुषंगाने चर्चेला पुढे नेताना जयदेवराव गायकवाड, आपल्याला प्रतिवादाची संधी आहे. ओबीसींची कास सोडली आणि फक्त मराठ्यांपुरते उरलो, ही राष्ट्रवादीची वस्तुस्थिती आज नाही, या केवळ पोटनिवडणुकीत नाही, या आधी सुद्धा तुमचं नुकतंच सरकार आल्यानंतर विदर्भात झालेल्या सुद्धा निवडणुका पहा, त्यात सुद्धा राष्ट्रवादीला मुसंडी मारता आली नव्हती. सत्ता खेचून आणणाऱ्या राष्ट्रवादीची प्रत्यक्षात जिल्हा पातळीवर, गाव पातळीवर अशी अवस्था का होते? नाही, खरं म्हणजे ह्या चर्चेला जे आपण अगदी जाणून बुजून आपण नेहमी राष्ट्रवादीबद्दल बोलताना अनेक विचारवंत मंडळी असा एक बऱ्याच वर्षापासून एक प्रिज्युडायसिस त्यांनी एवढा डेव्हलप केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे मराठ्यांचा पक्ष. खरं म्हणजे या मताशी मी सहमत नाही, कारण मी काही मराठा नाही आहे. पण फुले शाहू आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता म्हणून आम्ही आयडिओलॉजिकली विचार करत असताना जातींच्या अंगाने जे काही लोक विचार करतात त्यामध्ये कधी कधी गफलत अशी होते. आता बघा, आयडिओलॉजिकली विचार केला तर ओबीसीच्या संदर्भात आपण बोलतो, तर आता ओबीसीची भूमिका आपण त्याच्यावर चर्चा करतो आणि त्याबद्दल भाजपची जर भूमिका तुम्ही विचारात घेतली तर तुम्हाला माहिती आहे की मंडल आयोगाला विरोध कोणी केला होता? भाजपने विरोध केला होता की नाही? दिल्लीतली निदर्शनं तुमच्या लक्षात आहेत की नाही? लोकांनी जाळून घेतलं की हे करू नका. विकासराव, तुम्ही या गोष्टीचा विचार करा. आणि त्याच भाजपकडे नंतर भाजपने काय केलं, तर जेव्हा निवडणूक झालं मंडल आयोगाने, जेव्हा राखीव जागा झाल्यानंतर सर्वात जास्त जागा देण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याकडे ओबीसी खेचण्याचा प्रयत्न केला. हे आहे राजकारण, नो डाऊट अबाउट. आता त्याबाबतचा मी भूमिका एवढी सांगेन की भाजपची ही जी काही भूमिका आहे की आम्ही मात्र ओबीसीचे कोणीतरी करतो, ते मुळीच खरं नाही. भाजपने ओबीसीच्या राखीव जागांना विरोध केला होता पहिली. दुसरे, जयदेवराव एकच मिनिट, आकडेवारीच्या आधारे विकास गवळींनी मांडलेल्या मुद्द्यावरही तुम्हाला बोलावं लागेल. स्थापनेच्या नंतर तमाम जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, अजून कुठल्या जागा असतील याचं जर समजा गणित काढलं तर पहिल्या 2 वर्षाच्या नंतर राष्ट्रवादी सगळ्यात मोठा पक्ष असतो. कालांतरानं त्याची सातत्यानं घसरण का होतीये? नाही, आता कसं आहे की माझ्याकडे निश्चितपणे विकासराव, माझ्याकडे आकडेवारी नाहीये, कारण पूर्वीच्या या निवडणुकीमध्ये काय झालं. पण एक गोष्ट निश्चित सांगेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक दृष्ट्या विचार करताना आमचे नेते शरद पवार हे सामाजिक समीकरण जुळवण्यामध्ये 1 नंबर आहे संपूर्ण देशामध्ये. त्याच्याबद्दल तर कोणी डाऊट, म्हणजे ते आता तुम्ही जर म्हणाल, आणि त्यामध्ये या सगळ्या प्रोसेसमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जास्त आमदार मराठा समाजाचे आले म्हणून मराठ्यांचा पक्ष असं हे जे लेबल करतो आपण किंवा प्रिज्युडाइज करतो, तर ते योग्य नाही आहे. त्यापेक्षा त्या पक्षाची भूमिका काय आहे? उदाहरणार्थ राखीव जागा होत्या ना काल परवा मध्ये, राखीव जागामध्ये आम्ही राखीव जागेवर ओबीसीना तिकीट दिली, उमेदवार उभे केले नाहीत का? आम्ही ते उमेदवार सोडून दिले का? आम्ही त्या जागा लढवल्या नाहीत का? ठीक आहे, असं म्हणता येणार नाही. ठीक आहे, याच्यावर पटकन अनिल बोंडे, आपल्याला बोलायचं आहे. परिस्थिती आपण पाहिली, पहिल्या टप्प्यामध्ये शिवसेनेच्या निकालाचं विश्लेषण केलं, या टप्प्यामध्ये राष्ट्रवादीच्या निकालाचं विश्लेषण करतोय. राष्ट्रवादीच्या निकालाचं विश्लेषण करत असताना हा पक्ष
शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही परस्पर विरोधी शक्ती, प्रादेशिक शक्ती या आता परस्परांविरोधात लढूनच संपतायत का, किंवा त्या परस्पर विरोधी असण्याऐवजी एकत्र आल्यामुळे संपतायत का? नाही, शिवसेनेचा तर प्रॉब्लेम असा आहे की शिवसेना गहाण ठेवल्यासारखी झालेली आहे सत्तेसाठी, एक मुख्यमंत्री पदासाठी, आणि त्यामुळे शिवसैनिक सैरभैर झाले. आज जसे सुभाष साबणे आले त्याप्रमाणे अनेक असे लोक आहे की ते राष्ट्रवादीच्या विरोधात लढलेले, संपूर्ण आयुष्य त्यांनी घालवलेलं आहे. राष्ट्रवादीवाल्यांनी अन्याय केला आहे. आणि राष्ट्रवादी म्हणजे कोणाचा पक्ष हो? ओबीसीला तर थाराच नाही. ओबीसी सोडा, गरीब कुणब्यांना, गरीब मराठ्यांना सुद्धा थारा नाही. राष्ट्रवादी हा संस्थानिकाचा पक्ष आहे. राष्ट्रवादी हा मोठे जे धेंडे आहेत त्यांच्या नातेवाईकांचा पक्ष आहे. राष्ट्रवादीचे नेते जर पाहाल तर ते एकमेकाच्या नात्यामध्ये आहे. त्या एकमेकाच्या नात्यामधला तो पक्ष आहे. आणि म्हणून त्याचं पश्चिम महाराष्ट्रामधल्या काही जिल्ह्यामध्ये प्राबल्य असतं. आणि त्याचंच हित, जयदेवराव, त्याचंच हित सातत्यानं ते पाहिल्या जातं, हे लक्षात ठेवा. विदर्भामध्ये कुठे राष्ट्रवादी आहे? एक अनिल देशमुख जर म्हटलं तर अनिल देशमुखच्या नंतर कोण राष्ट्रवादीचं इथे आहे? शिंगणे म्हटलं तर एक सेटेलाइट तिथे राष्ट्रवादीचं आहे. आणि त्यामुळं हा सर्वसामान्य मराठ्यांचाही पक्ष नाही. मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीनं कधीच केला नाही. जो गरीब मराठा आहे, बरेच मराठा आहे, त्याला प्रयत्न केला नाही. सांगतो ना, मराठ्यांनाही आरक्षण नाही मिळवून दिलं, तेही देवेंद्र फडणवीसालाच मिळवून द्यावं लागलं. म्हणजे मराठ्यांच्या प्रगतीसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाला पैसे देऊ शकत नाही अशी राष्ट्रवादी आहे. नंतर तर ते महामंडळही राहिलं नाही. बोंडे सर. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही आता काही वेळापूर्वी म्हणाले की हा मराठ्यांचा पक्ष, आता तुमचं मराठे कोणते जे उच्च मराठे आहेत, जे उच्च मराठे नातेवाईकात गुंतलेले मराठे आहे, साळभाऊचा पक्ष, एकमेकाचे नातेवाईक असला पश्चिम महाराष्ट्रातला पक्ष, किंवा एखादा संस्थानिक एखाद्या आमच्या पक्षातले सगळे अशा सारख्यांचा पक्ष आहे. आणि त्याच्यामुळं गरीब मराठा जो आहे, ज्याला आरक्षणाची गरज होती, ज्याला रोजगाराची गरज होती, त्याला राष्ट्रवादीमध्ये स्थान नाहीये. ठीक आहे, चर्चेला पुढे न्यायचं आहे. बोंडे सर, चर्चेला पुढे नेऊयात. विषय शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या दोघांच्या शक्तींचा संगम झाल्यानं काय घडतंय याचाही आहे. याच्यावर एक राजकीय विश्लेषक नात्यानं उमेश घोंगडेंना पटकन बोलायची संधी देऊयात. उमेशजी, दोन असे पक्ष जे कायम विरोधात असतील तरच वाढू शकतात, ते एकत्र आल्यानं राजकारणात गडबड झाली आहे. जास्त फटका शिवसेनेला बसताना दिसतोय. प्रसादजी, निश्चितपणे गडबड झालेली आहे. दोन प्रादेशिक पक्ष जे एकमेकांचे खरे विरोधक आहेत, ज्यांना राज्यामध्ये अजूनही स्वतःच्या ताकदीवरती विस्तार करायची संधी आहे आणि विस्तार करायची त्यांच्यामध्ये ताकद पण आहे. मात्र सत्तेत एकत्र आल्यामुळं त्यांची खरोखरच अडचण होती आहे. आणि याच्यामध्ये शिवसेनेला दोन पावलं मागं जावं लागतंय. तुम्हाला मी मगाशी जे उदाहरण दिलं पुणे जिल्ह्यातलं, तसं महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर ते निश्चितपणे आहे. शिवसेनेचं नुकसान आहे, राष्ट्रवादी वरचढ होत आहे. शिवसेनेला केवळ आपला मुख्यमंत्री मुंबईत बसलेला आहे म्हणून दोन पावलं त्या कार्यकर्त्यांना मागं जावं लागतं आहे. आणि उलट मी म्हटलं तसं मगाशी की सत्तेत असल्यामुळेच त्यांच्या संघटना बांधणीला, त्यांच्या एकूण विस्ताराला मर्यादा आलेल्या आहेत. ही शिवसेनेची आताची अडचण. आणि केवळ राष्ट्रवादीला नाराज करायला नको म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांना गावोगावी शांत बसावं लागतं. ही शिवसेनेची पश्चिम महाराष्ट्रातली मी पाहिलेली परिस्थिती आहे. ठीक आहे, थोडक्यात काय तर तुझं माझं जमेना पण ची जी म्हण आहे तशी परिस्थिती काहीशी राजकारणात आहे. चर्चेला पुढे नेताना आता आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये भविष्यकालीन गोष्टींचाही उहापोह करायचा आहे. निवडणूक ही पोटनिवडणूक या नात्यानं घडत असताना आपल्याला येत्या काळात घडणाऱ्या मिनी विधानसभेच्या निवडणुकीचीही चर्चा करायची आहे. विकास गवळी, येत्या काळात जर निवडणुका वेळेवर घेतल्या गेल्या तर तिथंही ओबीसींचं आरक्षण असेल की नसेल याबाबत न्यायालयात काय घडतंय त्याच्यावर आपण प्रकाश टाकावा. न्यायालयानं अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे 4 मार्च 2021च्या निकालामध्ये, त्रिसूत्रीची अंमलबजावणी जोपर्यंत राज्य सरकार करणार नाही किंवा यंत्रणा करणार नाही तोपर्यंत ओबीसींना आरक्षण देता येणार नाही. त्रिसूत्रीची अंमलबजावणीमध्ये स्वतंत्र समर्पित आयोगाची निर्मिती करणं,
ती यांनी केली आणि त्या संदर्भात एक नोटिफिकेशन जारी केलं. त्यांची कार्यकक्षा ठरवली. त्यांनी सांगितलं की ओबीसीचं एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण ठरवा, त्यांची इम्पेरिकल माहिती गोळा करा. याच्या पलीकडे कुठलीही कारवाई झालेली नाही. त्याच्यामुळे आता हा जो ऑर्डिनन्स काढलेला आहे, ह्या ऑर्डिनन्स काढून सुद्धा मला नाही वाटत की ह्या ऑर्डिनन्सचा या निवडणुकांमध्ये आरक्षण देण्यासाठी काही उपयोग होईल. हा ऑर्डिनन्स सर्वोच्च न्यायालयामध्ये यांना सादर करावा लागेल. सर्वोच्च न्यायालय जर परवानगी देईल की जोपर्यंत इम्पेरिकल डेटा गोळा होत नाही तोपर्यंत 50% मर्यादेमध्ये या ऑर्डिनन्सच्या आधारे तुम्ही आरक्षण देऊ शकता, परवानगी दिली तर. परंतु माझं असं स्पष्ट मत आहे की आमच्या निकालामध्ये 3 जजेसनी डिसिजन दिलेलं आहे आणि या 3 जजेसनी डिसिजन देताना आधार कोणता घेतला? 2010चा, जेव्हा की 5 जजेसचं डिसिजन होतं आणि हे 3 जजेस त्या 2010च्या 5 जजेसच्या डिसिजनला ओव्हररूल कसं करतील? अगदी थोडक्यात आपण असं सांगू पाहत आहात की न्यायालयानं घातलेल्या 3 अटी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत निवडणुकीत काही, किमान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तरी ओबीसींचं आरक्षण काही येत नाही. अर्थात ते वरच्या निवडणुकांमध्ये नसतं, ते फक्त आणि फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच निवडणुकांमध्ये आहे. म्हणजेच उमेश घोंगडे राजकीय दृष्ट्या ओबीसींचं प्रतिनिधित्व, अधिकृत आणि मान्यताप्राप्त प्रतिनिधित्व हे आता संपुष्टात आलेलं आहे. राज्य सरकार आत्ताच्या घडीला ज्या 3 सूत्रांना पूर्ण करण्याच्यासाठी न्यायालयानं निर्देश दिलेत ते पूर्ण आणि वेगानं पूर्ण होतील यासाठी काही हालचाल करताना दिसत नाहीये. याचा परिणाम येऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या 12 महानगरपालिका आणि राहून गेलेल्या 4-1 महानगरपालिका असं पाहता 16 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये काय असेल? प्रसादजी, तुम्ही मगाशी म्हटलं तसं ही महाराष्ट्राची मिनी विधानसभा अशा पद्धतीची निवडणूक असणार आहे. ओबीसीच्या इम्पेरिकल डाटा आणि एकूण सगळं हे जे काम आहे याची जी आत्ताची जी गती बघितली आपण, तर मला असं वाटतं की जेमतेम 6 महिन्यावरती त्या निवडणुका आलेल्या आहेत. राज्य सरकारची ही जी कामाची जर गती आपण बघितली, मागासवर्ग आयोग स्थापन करून जवळपास 3-4 महिने झाले. त्यातले काही जण माझे 7 महिने झाले. 3 मार्च स्थापन झाला. ओके, 7 महिने झाले. या काळामध्ये काय प्रगती झाली आहे सगळा महाराष्ट्र बघतो आहे. आयोगातले काही जण माझे मित्र आहेत. आयोगाची कामाची काय परिस्थिती आहे, त्यांना काही इन्फ्रास्ट्रक्चर दिलं जात नाहीये, त्यांना कर्मचारी दिले जात नाहीयेत. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने गेले 1-1.5 वर्ष आपण ज्या तडफेनं कोरोनाच्या विरोधात लढलो, त्यासाठी सगळी ताकद लावली राज्य सरकारनं. खरं हा इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी मागासवर्ग आयोगाची स्थापना आणि एकूण ही जी प्रक्रिया आहे, जसं आपण कोरोनाशी लढलो त्या पद्धतीची यंत्रणा, तितक्या गतीची यंत्रणा आघाडीवरती असायला हवी होती. मात्र राज्य सरकारकडनं ती तडफ दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की खरोखरच या 6 महिन्यामध्ये पुढच्या हे सगळं प्रक्रिया पूर्ण होऊन खरंच ओबीसीना आरक्षण मिळेल का नाही या सरकारच्या एकूण गतीवरून मला तर असं वाटत नाहीये की खरंच हे 6 महिन्यात काम पूर्ण होईल. आपलं असं म्हणणं आहे की 6 महिन्यात काही परिस्थिती बदलताना दिसत नाही. जयदेवराव गायकवाड, आपण स्वतः थोड्या वेळापूर्वी म्हणालात शाहू फुले आंबेडकर विचारांचा पाईक म्हणून आपण राष्ट्रवादीत काम करताय. त्याच पक्षाच्या मुळे जन्माला आलेलं सरकार हे ओबीसींच्या राजकीय अस्तित्वाच्या बाबतीत इतकं निरपेक्ष भावनेनं असावं? मला असं वाटतं की आपण मगाशी पण मी म्हणालो की तुम्ही अगोदर निष्कर्ष करा. म्हणजे आपण जे अगोदर सरकारमध्ये काहीच चालू नाही आणि याबद्दल काहीच झालं नाही अशा प्रकारचे आपण मतं मांडताय. पण मला निश्चित माहित नाही नक्कीच की सरकारने नक्की काय केलेलं आहे. म्हणजे जे आता मागासवर्गीय आयोग जे काम करतो त्याचं काम कुठपर्यंत आलं याची मला कल्पना नाही. अच्छा, ठीक आहे. मग जर समजा आपण इतक्या प्रामाणिकपणे हे चर्चेत मान्य करत असाल तर त्याच्यावर अधिक चर्चा आपल्याकडून अपेक्षित करणं हे गैर राहील, तुमच्यावरही तो अन्याय राहील. तुम्ही प्रामाणिकपणाने हे मान्य केलं हीच खूप गोष्ट झाली म्हणायचं. जयदेवराव, पण मी ऐका ना, परंतु मी हे सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे जे रिझर्वेशन्स आहेत निर्णय समूहांचे, ओबीसी असेल किंवा
मागासवर्गीयांचे असतील, नाही, अनुसूचित राष्ट्रवादीला जाती पाहिजेच आहेत. नाहीये. तर हे राष्ट्रवादीला ओबीसीचं आरक्षणच नको आहे, कारण का तिथे नाही, पश्चिम असं महाराष्ट्रामध्ये हे तुमचं मत झालं. ओबीसीनी उभं राहू नये असं तुमच्या त्यांचं मत आहे. नाही नाही, हे आणि तुम्ही राजकीय स्टेटमेंट करा. त्यामुळे हे बघा, नाही, त्यामुळे डॉक्टर साहेब, गायकवाड साहेब ऐका एक नाही मिनिट नाही फक्त अनिल सांगतो. राव, हे तुमचं बघा, हे स्टेटमेंट सर्वोच्च राजकीय आहे. न्यायालयाचा निकाल हे मी कसं मान्य लागल्यानंतर करीन? सर्वोच्च नाही. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस असो, विकास गवळी असो किंवा हरिभाऊ राठोड असो, या तिघांनी म्हटलं होतं की त्रिसूत्रीचं पालन केलं गेलं पाहिजे, इम्पेरिकल डाटा जनरेट केला गेला पाहिजे, मागासवर्गीय आयोग निर्माण केला गेला पाहिजे. पण पहिल्यांदा यांनी लक्ष डायव्हर्ट केलं की केंद्राने इम्पेरिकल डाटा द्यावा. मग का देऊ नये? म्हणजे का दिला नाही ऐका ना अनेक दिवसपर्यंत हे लक्ष डायव्हर्ट केलं. शेवटी मागासवर्गीय असं नाही. आयोग यांना नेमावाच लागला. मागासवर्गीय आयोग नेमल्यानंतर स्टाफ दिला नाही, पैसे दिले नाही. 7 महिन्यानंतर पैशाची तरतूद केली. अजूनपर्यंत त्या मागासवर्गीय आयोगाला म्हणजे बाहेर सोडलं नाही, त्यांचे वाहनं दिले गेले नाही, पैशाचं डिस्बर्समेंट झालं नाही. कसं देणार आहे मागासवर्गीय आयोग सुद्धा? एक तर मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याला विलंब, त्याच्यानंतर त्यांना निधी देण्यामध्ये विलंब, आणि त्याच्यामुळं जाणीवपूर्वक येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्या महानगरपालिकेच्या असो, शिवसेनेला सुद्धा मुंबईमध्ये ओबीसीचं आरक्षण द्यायचं नाही, पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीला द्यायचं नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे. ठीक आहे, मग आणि आपण उत्तर त्याच्यामुळे घेऊयात. आपण उत्तर घेऊयात बोंडे साहेब. यावरचं उत्तर जयदेवरावांना द्यायचंय. आणि जयदेवराव, आपण थोड्या वेळापूर्वी हा दावा करत होतात की आपल्या पक्षाला सगळ्यांची आरक्षणं टिकवायची आहेत. उक्ती आणि कृतीत फरक आहे. जे बोलताय ते करत नाही आहात. भाजपची मंडळी काही म्हणाली त्याला काही सर्व लोक काही नाही म्हणत, आम्ही पुराव्याने नाही, नाही, म्हणतो. आता तथ्य तसंच येतंय समोर जयदेवराव. तथ्य तसंच समोर येतंय ना. मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय झालं, पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या बाबतीत काय झालं, ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत काय झालं, टप्प्याटप्प्यानं गेले 7-8 महिने सगळेजण पाहतायत. जयदेवराव, तुम्ही तर राजीनामा देऊन टाकायला पाहिजे राष्ट्रवादीचा, कारण की पदोन्नतीचं आरक्षण सुद्धा काही वेळापूर्वी शिवसेनेबद्दल त्यांना हळूवारपणे गोंजारण्याचा प्रयत्न किंवा फार नुकसान झालं. आता तुम्ही म्हणताय की फक्त राष्ट्रवादी त्याच्यामध्ये दोषी आहे. ह्या सगळ्या तुमचे जे राजकीय स्टेटमेंट्स आहेत बोंडे साहेब, ते राजकीय स्टेटमेंट लोकांना कळते. आपले समोर जे ऐकणारे हजारो लोक असतात त्यांना कळतं की तुम्ही पॉलिटिकल स्टेटमेंट करतात. मला असं वाटतं की वास्तव वेगळंच असतं. आता तुम्ही काहीच झालं नाही, काहीच केलं नाही हे अगोदरच तुम्ही सांगून ठेवता की अजून ते व्हायचंय, ते त्याचे बाहेर यायचे निष्कर्ष. ते जो आयोग, मागासवर्गीय आयोग काम करतो त्याच्या अजून येऊ द्या ना जरा. पैसे दिले नाही, गाड्या दिले नाही, तर कसे इम्पेरिकल डाटा तयार करतील? आता हे तुमचं मंजुरात केली. तपासून घ्या ना केव्हा पैसे दिले. या निवडणुकीमध्ये जयदेवराव एकच मिनिट. मला एक म्हण आहे जी मला फार आवडते, बऱ्याचदा मी ती कार्यक्रमात वापरतो. हात कंगन को आरसी क्या, पढे लिखे को फारसी क्या. इथे बसलेत विकास गवळी, ते चांगलंच सांगतील ना की खरंच तुम्ही ओबीसी आयोग आरक्षणाच्या निमित्तानं काही प्रत्यक्ष पावलं टाकताय का. विकास गवळी, परत एकदा 30 सेकंदात पटकन. सर्वप्रथम मी तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून देऊ इच्छितो की या राज्यामध्ये ओबीसींना वैधानिक आरक्षण हे पवार साहेबांच्या काळामध्ये देण्यात आलं. मग आज ही परिस्थिती 3ऱ्या क्रमांकावर आपला पक्ष जातोय, तरी सुद्धा आपण या ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सिरियस का नाही? पवार साहेबांनी जर मनावर घेतलं तर ओबीसींना या राज्यातच काय संपूर्ण देशात सुद्धा ओबीसींना आरक्षण देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. असं असताना मग या ठिकाणी अनास्थेनं का पाहिल्या जाते? नाही, पण मग आता आपली चर्चा थोडी अजून पुढे जातीये. या अनास्थेनं का पाहिलं जातं आणि त्याचा फटका येत्या निवडणुकांमध्ये काय असेल हे महत्वाचं आहे. उमेश घुंगडे, वेळेच्या मर्यादेत आहोत, आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. अशाच पद्धतीनं ओबीसींशी जर समजा ही सत्ताधारी आघाडी वागत राहिली तर येत्या निवडणुकांमध्ये काय होईल? निकालानंतर हे काय वागणार आहे ते सगळ्यांना ठाऊक आहे. माझं तर म्हणणं असं आहे की त्या निकालांच्या अनुषंगानं जनता शहाणी होणार आहे का? प्रसादजी, मला असं वाटतं की आता या ज्या पोटनिवडणुकीमधला जो निकाल आहे, याच निकालाची पुनरावृत्ती हे अशाच पद्धतीनं वागले तर निश्चितपणे होऊ शकते. पण मला मागाचा पुन्हा मुद्दा सुचवायचा आहे. जयदेव गायकवाड आमचे चांगले जवळचे मित्र आहेत, ते बिचारे सज्जनग्रस्त आहेत, ते राष्ट्रवादीची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतायत. पण वस्तुस्थिती अशी आहे, आता तुम्ही सांगितलं मागासवर्गीय आयोगाची स्थापना आणि एकूण इम्पेरिकल डाटा ही जी काही प्रोसेस आहे, खरोखर राष्ट्रवादीला आपण एका विशिष्ट समाजाचा पक्ष नाही तर खरोखरच ओबीसी बहुजनांचा पक्ष आहे हे सिद्ध करण्याची, त्यांची बाजू घेण्याची ही एक चांगली संधी होती. हे काम करण्यासाठी त्यांचं सरकार सत्तेत आहे,
ते होत नाही तर पक्ष संघटनेच्या पातळीवरती आंदोलन करून बहुजनांच्या बाजूने आम्ही उभे आहोत अशा पद्धतीनं काम करता येणं शक्य होतं. पण राष्ट्रवादी या पातळीवर काहीच करत नाहीये. नाही, मला असं वाटतं की जी. आपण एक 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 मिनिट मी संधी आपल्याला दिली असती खरं तर, मात्र वेळ मर्यादेपोटी मला हस्तक्षेप करावा लागतोय. आपण सर्वजण चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. वेळ मर्यादेपोटी आपण ही चर्चा इथेच थांबवतोय. पोटनिवडणुकांमध्ये आलेले निकाल हे राज्यातल्या सत्तेवर थेट परिणाम करणारे नाहीत, मात्र त्यातून मिळालेला संकेत हा मात्र दूरगामी परिणाम करणार आहे. हे ज्या राजकीय पक्षाला आणि नेत्याला कळेल तो शहाणा असं समजावं. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.